दिंडी चालली वाटतं मंदिरात, वाटतं की जाते ते, पण आता नेमके पाटणा देवीलाच चालली का कुठे दुसऱ्या ठिकाणी चालली. आता थोड्या वेळात आम्ही तिथेच जाऊ. इंट्रोडक्शन बाकी आहे, काय नॉर्मलच आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. ब्लॉग नवीन आहे. मी आणि माझा लहानपणीचा मित्र चट्टीपट्टीचा यार, आम्ही दोघी चाललोय सध्या पाटणा देवीला फिरायला, म्हणजे दर्शन घ्यायला चाललो मेन तर म्हणजे. पण मग आता वातावरण आता लवकरच पोहोचतो आम्ही. स्टार्टिंगलाच व्हिडिओ चालू करून दिलेला होता, मी इंट्रोडक्शनच नव्हतं दिला. आता इंट्रोडक्शन झालंय, टन मोठा आहे. आता लवकरच आहे. डोंगरा बिंगरा किती भारी आमच्या इकडं. मी म्हणायचं नाही का तिकडे लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा, जे माझे ब्लॉग कंटिन्यू बघतात त्यांना माहिती आहे. मी तेव्हा बोललो होतो की पाटणा देवी खूप भारी म्हटलं आमच्या इथलं, तर तुम्हाला ते पाटणा देवी दाखवतो मी. वातावरण लय भारी पण इकडचा. मी ज्या पाटणा देवीची गोष्ट करायचो ना, तिथं सीन बघा असं आहे. इतकं थंड वाटतंय ना इकडं आल्यावर डोंगरांमध्ये. त्या पुण्या मुंबईची मजा आहे ना, आमच्या चाळीसगावच्या पाटणा देवी ते बघा. इथं आहे ना अशी एंट्री करावं लागते. आपण इकडं अशी एंट्री राहते. आता लागला पाटणा देवीचा जंगल पूर्ण. इतकं थंड आहे ना. मम्मीनी तर नाही सांगितलं जायला, पण चोरून लपून आलेलं आहे. पण ब्लॉग बघितल्यानंतर आईला समजून जाईल की हा कुठे गेलेला आहे, कारण इकडे बिबट्या निघालेला आहे ना बाहेर. पण गर्दी आहे खूप, गाड्या पण जात आहेत, 4 व्हीलर 2 व्हीलर पण येत आहेत भरपूर. आम्ही चाललो आता. बा इकडं किती भारी व्ह्यू आहे बघा. पाणीच पाणी आहे, किती स्वच्छ पाणी बा, पुरं ट्रान्सपरंट दिसतंय. हे पहा तुम्हाला हरिण दाखवता. हे पहा हरिण हरिण हरिण. अरे हरिणचं पोस्टर आहे हे. आमचे मॉडेल प्रथमेश कुठे, हे आले इथं आमचे फोटोग्राफर फोटो काढायला. हा पण तू मॉडेल तर आहे ना फोटो काढण्यासाठी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आमच्या पाटणा देवीत आणि माझ्या ब्लॉग मध्ये. चला आता चाललो आम्ही. झालाय का सर तुमचा फोटोशूट? हा तो लाजतोय लय. चला आता आम्ही चाललोय देवीकडे पुढे दर्शनाला. लाजायचा विषय मग कसं वाटतं? कसं वाटतं? कसं वाटतं? फायनली आम्ही पोहोचलो आता पाटणा देवीला. चला काय बंद आहे? हा कायचं खुईचं जाऊ दे, पण पहिले दर्शन तर घेऊ. मला वाटलं गर्दी नसेल, पण गर्दी बघा खूप आहे इथं. डायरेक्ट इथं पूल अजूनपर्यंत केला नाही हरिणनी. हे पाणी अजून जसं तसंच आहे. इथं एवढा पूल करायचा होता पण अजूनपर्यंत झालेलं नाही, म्हणून जेव्हा पाणी येतं का हे पूर्ण पाण्यात असतं. हे आलं आमच्या देवीचं मंदिर इकडं. चला आता आम्ही दर्शन घेऊ. हे झालं आमच्या देवीचं द्वाराची सुरुवात. चला इकडे असे भरपूर मंदिर आहेत. इकडे एक मंदिर आहे आणि मेन मंदिर तिकडे त्या साईडला आहे. देवा आमचा चंगू मंगूचा बर्थडे 2 दिवसानंतर याला चांगलं सुखी ठेवा आणि सगळ्यांनाही चांगलं सुखी ठेवा जे हा ब्लॉग बघताय ते. हे घ्या देवीचं दर्शन घेऊन घ्या पटकन. प्रदक्षिणा चालू आहे आता आमच्या मंदिराला. हे बाकीचे त्या मुघलांनी फोडून टाकलेलं आहे.
आम्ही दोघींनी ना फोटोशूटच्या नादामध्ये एवढे पाय जाळले ना. का रे भाई पाय कसे जाळले? याचा बड्डे बी आहे म्हटलं, यासाठी एक भारी विश मागून घेतली आता. का रे भाई आहे का नाही? म्हटलं आमच्या मित्राला चांगला सुखी ठेवा, आहे का नाही? आम्ही इथं भेळ घेतली आहे. प्रथमेशचा एक सीन सांगतो मी काय झालं. प्रथमेशनी ना ऑनलाईन पेमेंट मारलं बरं का. ऑनलाईन पेमेंट मारलं त्यांनी आणि ना नेट चालत नव्हतं आणि भेळ आमच्या हातात. पेमेंट जसं झालं प्रथमेश कसं काका झाले. कसं प्रथमेश काका झाले. फायनली मस्त दर्शन वगैरे झालं. नंतर खाऊन पिऊन फोटोशूट पण झाला. आता पेढा घेतलाय, नंतर धागा घेतला. आता जातोय घराकडे. हे आमचं असं पार्टनर इतकं मस्त आहे ना. तिकडे जाऊन आम्ही 10,000 रुपये तर घालून आलो, पण इकडे येऊन आम्ही किती 110 रुपयात तर आलो असेल आम्ही दोघी मिळून याच्यावर. तर मजा येते. जर तुम्हाला यायचं असेल तर चाळीसगाववरनं जवळच आहे, येऊन बघा कधीतरी. आता आम्ही निघालो घराकडे जायला वापस. कागदाचा मोर होता. इकडे कशाचा रस्ता आहे रे प्रथमेशा? वॉटरफॉल असेल, जाऊ दे. काय म्हणते आपल्याला हे बा आमचे सबस्क्रायबर लोक. का रे एकट्या एकट्या फिरायला आल्या गाडीमध्ये? कस काय आला होता इकडे? कस का आला होता? मी प्रथमेश सोबत आलो होतो. काय डांबऱ्यात येतं. हे बा आमचा कोइन्सिडन्स हे बी भेटला. जा आता तू लगेच. चल बाय. कोइन्सिडन्स असा की मला श्रीरंगन ते पण भेटले इथं. चला चांगलं आहे. त्यांना पण आता ब्लॉग तर ते बघताच, त्यांना माहिती. का रे हो कमेंट कर बरं का. कसं होतं लोणावळापेक्षा आपलं पाटणा देवी भारी का नाही, मला ते सांगतो. भारी का नाही सांग मला. फायनली आलो घरी आणि आमच्या तुत्तीने बघा आज चोती मारली. बापडे बापडे, लगेच चोती काढून घेत का मग? दुधू नको चोती मारून घेतली का मग आज तू? त्या मम्माने चोती टाकून दिली तुझ्या शेंदी शेंदी. तर आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि तुमची इच्छा असेल तर जाऊन या एकदा. एकदम मस्त वाटतं पाटणा देवी म्हणजे आमच्याकडचं. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.